नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं 8th मॅथमॅटिक्समध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 या ठिकाणी पाहतोय. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी हा प्रॅक्टिस सेट ज्याच्यावर डिपेंड आहे क्यूब आणि क्यूब रूट, त्याचं थोडं आपण या ठिकाणी बेसिक्स अगोदर पाहूयात. बघा, सुरुवातीला आपण क्यूब म्हणजे काय पाहूयात. त्याला मराठीत आपण घन म्हणतो. एखाद्या संख्येचा क्यूब, फॉर एक्झाम्पल 3, या ठिकाणी 3चा आपल्याला क्यूब पाहायचा आहे. क्यूबचा अर्थ काय असतो? क्यूब म्हणजेच हा जो इंडेक्स आहे, दॅट इज इंडेक्स अँड दॅट इज बेस. हा जो इंडेक्स आहे, ओके, हा इंडेक्सचा जो डिजिट आहे 3, म्हणजे क्यूब याचा अर्थ काय, हे या ठिकाणी 3 आहे, म्हणजे हा जो बेस आहे या ठिकाणी 3 टाइम्स लिहिलेला आहे, म्हणजेच 3 इंटू 3 इंटू 3. ओके, हा बेस आहे, या ठिकाणी 3 टाइम्स लिहिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी हा 3चा क्यूब या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जातो. आणि याचं जर आपलं व्हॅल्यू काढायचं, आन्सर काढायचं, म्हणजे काय, 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27. असंही म्हणजे असंच कोणत्याही प्रकारच्या आपण संख्येचं क्यूब काढू शकतो. 5 असेल, 4 असेल, 10 असेल, एक्सेट्रा किती असेल. आता समजा या ठिकाणी जर असं दिलं असेल 0.3, आपल्याला याचा क्यूब काढायचा आहे 0.3. काय नाही, आपण आपल्या सिंपल वेनं या ठिकाणी 0.3 या ठिकाणी 3 टाइम्स लिहून टाका. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना हे पॉईंटचा विचार अगोदर नाही करायचा. हे 3 आहे, हे 3 आहे, हे 3 आहे. ओके, 3 इंटू 3 9 इंटू 3 27. आता पॉईंटचा विचार करताना काय करायचं बघा, या ठिकाणी बघा एक डिजिट सोडून या ठिकाणी डेसिमल आहे, इथं पण एक डिजिट सोडून डेसिमल आहे, इथं पण एक डिजिट सोडून या ठिकाणी डेसिमल आहे, म्हणजेच 1 2 3 डिजिट, टोटल 3 डिजिट सोडून या ठिकाणी डेसिमल्स आहेत. या ठिकाणी बघा आन्सरमध्ये 1 2 डिजिट्स आले. ओके, आता तिसरा डिजिट नाही, मग या ठिकाणी 0 घ्या आणि 1 2 3 डिजिट सोडून या ठिकाणी डेसिमल आहे तुमचा, आणि या ठिकाणी 0, म्हणजे आपला आन्सर काय झाला, 0.027, 0.3चा क्यूब. म्हणजे अशा प्रकारे आपण काढू शकतो. आणखी याच्यामध्ये बघा -3, समजा मायनस आले, मायनसचा क्यूब कसा असतो, याच वेळेनं बघा 3 इंटू 3 इंटू 3. ओके, हे सगळं मायनस आहेत, हे -3 -3 -3. आता -3 काय होणार या ठिकाणी, -9 इंटू हे -3, हे किती होणार आहे बघा, हे सॉरी -3 इंटू -3 +9 होणार, कारण मायनस इंटू मायनस यांचं कधी पण प्लस होत असतं. आणि आता हे +9 इंटू -3, प्लस आणि मायनस असल्यामुळे या ठिकाणी आन्सर मायनसमध्ये येणार आहे. 9 इंटू 3 -27, म्हणजे एक लक्षात घ्या. आता या दोन गोष्टी आपण ऑब्झर्व जर केल्या तर कधी पण पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब हा पॉझिटिव्हच येतो आणि निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह येतो. एवढं लक्षात ठेवायचं आपण. म्हणजे पॉझिटिव्हचा क्यूब हा पॉझिटिव्हच असतो आणि निगेटिव्हचा क्यूब हा निगेटिव्हच असतो. हे बेसिक थोडं लक्षात ठेवायचं आहे. आता सेकंड कन्सेप्ट आहे आपली या ठिकाणी क्यूब रूटची. आता क्यूब रूट म्हणजे काय बघा, समजून घ्या, नंतर आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. क्यूब रूट, आता क्यूब रूट, आता एक आपण क्यूब रूट घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल या क्यूब रूट असं लिहिलं जातं √64 आणि या ठिकाणी 3. हे झालं रॅडिकल फॉर्ममध्ये क्यूब रूट लिहिलं जातं. आणि दुसरा फॉर्म पण तुम्हाला माहिती आहे क्यूब रूट लिहायचं, 64 इंटू 1/3 या फॉर्ममध्ये पण लिहिलं जातं. आता आपल्याला याचं व्हॅल्यू काढायची. आता याची व्हॅल्यू काढायची म्हणजे कशी व्हॅल्यू काढायची बघा. आता हे आपण कशा प्रकारे हे घेऊ शकतो त्याला बघा, हे म्हणजे थर्ड रूट. ओके, 64ला ह्याचे प्राइम्स पाडवायचे आपण. ओके, त्याचे तुम्हाला फॅक्टोराईज करा. याला जर फॅक्टोराईज केलं तर काय येते बघा, ह्याचे बघा 4 इंटू, आता तसं तर 2 इंटू 2 मध्ये येते, हे जर आपण शॉर्टमध्ये केलं तर. आता डायरेक्ट मला माहिती असल्यामुळे डायरेक्ट मी काय करतो, 4 इंटू 4 इंटू 4 लिहितो या ठिकाणी शॉर्ट समजण्यासाठी. या ठिकाणी बघा 3 टाइम्स 4 आले, म्हणजे 4 इंटू 4 16, 16 इंटू 4 64. आता बघा ह्याचा आपल्याला आन्सर काढायचं. या ठिकाणी 3 डिजिटसाठी हे जे क्यूब रूट आहे त्या क्यूब रूटच्या बाहेर आपण काढू शकतो. म्हणजे 3 अंक पाहिजेत आपल्याला, 1 2 3. ओके, म्हणजे या ठिकाणी हे क्यूब रूट बाहेर निघून जाईल, याचा आन्सर येणार आहे आपलं 4. अशा प्रकारे आपण क्यूब रूट काढू शकतो. आणि आणखी एक, समजा याच्यामध्ये जर असं असेल, कसं बघा, याच्यामध्ये जर असा जर प्रश्न असेल, या ठिकाणी जर असेल समजा सपोज आपण असा इकडे साईडला घेऊ आपण. या ठिकाणी असं दिले समजा क्यूब रूट ऑफ 0.0
0.64 आपल्याला याचा समजा क्यूब रूट काढायचं आहे. तर हे काढताना काय करायचं आपल्याला बघा, आपल्याला माहिती आहे 64चे क्यूब रूट 4 आहे. ओके 4. आता बघा 1 2 3 हे किती डिजिट आहेत, 1 2 3 डिजिट्स आहेत या ठिकाणी. ओके म्हणजे 3 डिजिटसाठी एक आपण अंक घेऊ शकतो, हा 4 आहे आणि इथं पॉईंट असल्यामुळे आपल्याला पॉईंट द्यावंच लागेल आणि 0 म्हणजे आन्सर काय नाही 0.4 येणार आहे. ओके किंवा आणखी दुसरी एक मेथड आहे काढण्याची बघा, दुसरी मेथड पण तुम्हाला समजून सांगतो. आता बघा सेकंड मेथड काय आहे बघा, आता या ठिकाणी समजा 0.064 याचा आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकतो बघा, आपण टेक्स्ट बुकमध्ये दिलेली पद्धत आपल्याला. आता हे आपल्याला लिहायचं आहे, हे या बघा याला आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो. हे 0.064 जे आहे त्यालाच 64 अपॉन 1 2 3. ओके 3 म्हणजे 3 डिजिटच्या अलीकडे डेसिमल आहे, त्याच्यामुळे 1 वर या ठिकाणी खाली 3 जर आपण 0 घेतले तर हे इथला डेसिमल निघून जातो, हे क्यूब रूट. आता बघा हेच आपण अशा प्रकारे लिहू शकतो, त्याला सेपरेशन करू शकतो त्याला आपण. हे 64 आणि हे क्यूब रूट ऑफ 1000. आता बघा हे क्यूब रूट ऑफ 64 किती आहे, 4 आहे आणि क्यूब रूट ऑफ 1000 किती आहे या ठिकाणी 10. हे आपल्याला माहिती आहे. ओके किंवा याच्याच जर आणखी तुम्हाला व्यवस्थित बेसिक पद्धतीनं करायचं असेल, आता बघा हे जे आहे 64 म्हणजे काय, हे जे क्यूब रूट आहे 64 म्हणजेच हे 4चा क्यूब आहे आणि हे काय 10चा क्यूब आहे. बघा हे क्यूब आता याला पुढे कसं लिहू शकतो तुम्ही 4 3 1/3 हे क्यूब रूट असं लिहितो आपण 1/3 मध्ये. ओके आणि हे 10चा क्यूब आणि त्याचं हे 1/3 हे 3 कटून जाणार म्हणजे आन्सर किती येणार आहे 4/10 या ठिकाणी येणार आहे. आता हे 4/10 जर आपण याचं व्हॅल्यू काढली तर किती येते बघा 0.940 म्हणजे असं जरी काढलं तर आपण 0.4 येणार आहे आणि तसं शॉर्टकट जरी काढलं तर 0.4 येणार आहे. ओके हे थोडं बेसिक होतं, हे बेसिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मग मिनिमम 1 to 10 पर्यंतचे तुम्हाला क्यूब पार्ट असणं गरजेचे आहे. आणि जर हे पाहिजे असेल तुम्ही तर आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मॅथ ट्रिक्स नावाचं एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे क्यूब रूट काढण्याची सोपी पद्धत, वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट काढण्याच्या सोप्या पद्धती, या सगळ्या गोष्टी त्या प्लेलिस्टमध्ये स्कॉलरशिपच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत, ते पाहू शकतात. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूयात. बघा फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग हा आपला प्रॅक्टिस सेट 3.3 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामधील हे पहिलं बीट आहे 8000. ओके याचा आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट काढायचं म्हणजे आपल्याला कसं लिहावं लागेल अंडर रूट. ओके म्हणजे 3/8000. आता आपल्याला याचं क्यूब रूट काढायचं आहे तर आपल्याला हे अगोदर फॅक्टोराईज करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 8000. ओके आता याला फॅक्टोराईज करण्यासाठी बघा वर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन घ्या आणि प्राईमने याला डिवाइड करायचं, 2 डिवाइड करू. ओके याचा अर्ध करायचं डायरेक्ट स्पीडमध्ये होते बघा 4000 2. ओके हे 2000 2 घेतले तर या ठिकाणी किती येणार आहे 1000. ओके असं हे त्याचा अर्धा करायचं हे 500 जर 2 असेल तर म्हणजे स्पीडमध्ये होते. आणखी हे किती येणार 250 हे 125. आता 2 ने जात नाही 5 घ्या. ओके या ठिकाणी किती येणार 25 5 घ्या इथं 5 येणार. ओके हे 5 1 जा 5 हे 5 आहे बरं. म्हणजे आता बघा देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू आता 1 2 3 4 5 6 2 हे किती टाइम्स आहे 6 टाइम्स. हे असं लिहून टाका 6 टाइम्स गुणिले 5 किती टाइम्स आहे 1 2 3 हे 1 2 3. ओके हेच आता हे पुढे एक्सटेंड केलं बरं का मी एक्सटेंड समजा पुढे हे. मग आता हे जर बघा हे 2 हे थर्ड रूट असंच येणार ठिकाणी. आता बघा हे 1 2 3 हे 1 2 3 1 2 3 म्हणजे 3 डिजिटसाठी सेम डिजिट जर 3 सेम डिजिट्स असतील. ओके क्यूब रूट काढायचं असेल आपल्याला तर एक डिजिट आपण बाहेर काढतो त्यापैकी, म्हणजे जे 3 2 पैकी एक 2 घ्यावा आहे N2. ह्या 3 2 पैकी एक 2 आणि
त्या 3 पैकी एक 5 घ्या. काय येणार आहे 2 × 2 4, 4 × 5 20. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. वर्डिंगमध्ये तुम्ही देखील लिहू शकता तुम्ही क्यूब रूट ऑफ 8000 इज 20 असं लिहिलं तरी चालतंय, किंवा हे जर लिहिलं तरी चालतंय आपल्याला. म्हणजे आणखी बेटर जर करायचं असेल तर वर्डिंगमध्ये लिहित चालतं. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट आहे 7 to 9. ओके, आता याचा आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. त्यासाठी या 7 to 9ला अगोदर फॅक्टोराईज करून घेऊ आपण. आता कशाने डिवाइड होईल 7 to 9 हे या ठिकाणी आपल्याला 3ने या ठिकाणी 3ने डिवाइड करू शकतो. 3 × 2 6. ओके, 1 3 × 12 3 × 9. ओके, परत 3ने जातो या ठिकाणी. 3 7 जा 3 8 24. 3 1 जा 3. परत 3ने जातोय. 3 2 जा 6 2 1 3 7 21. ओके, 3 9 जा 27. 3 × 3 9. परत 3 1 जा 3. म्हणजेच 1 2 3 4 5 6. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 3 × 3 × 3. ओके, किती टाइम्स येणार बघा 6 टाइम्स हे क्यूब. आता हे बघा, किंवा ह्याला आणखी असेल आपण लिहू शकतो बघा 3 क्यूब × 3 क्यूब. हे बघा हे असल्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल आणि हे बाहेर येणार आहे 3 × 3. असं देखील केल्यास चालते. म्हणजे आन्सर आपलं किती आलं या ठिकाणी 9. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. नेक्स्ट बघा 343. याला अगोदर फॅक्टोराईज करा. 343 याला जर फॅक्टोराईज आपण केलं कशाने भाग जाईल बघा या ठिकाणी 7 जाईल. 7 4 जा 28. 6 कॅरी झाले. 63 झालं. 7 9 जा 63. परत 7 7 जा 49. परत 7 7 जा 7. Therefore क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू क्यूब रूट 7 7 7. ओके, या 3 7 साठी एक बाहेर येऊ शकतो. म्हणजे फायनल आन्सर आपण डायरेक्ट काढू शकतो त्या ठिकाणी 343. क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू किती आलं या ठिकाणी 7. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. फोर्थ आहे -512. ओके, याला फॅक्टोराईज करू अगोदर आपण. फॅक्टोराईज करताना अगोदर मायनसचा विचार नाही करायचा, फक्त 5 1 2 लक्षात ठेवा. आता किती 2 आहे म्हणजे 2 न जाणार आहे ठिकाणी. आता ह्याचं 2 डिवाइड म्हणजे अर्धा करत चालू आहे. हे किती येणार आहे 256. 2 ने केल्यास 128. परत 2 ने केल्यास 64. ओके, परत हे आता हे पाटा झाल्यासारखं झालं आहे बरं. 16. ओके, 2 8 16. ओके, 2 4 जा 8 2 2 2 जा 1 2 1. म्हणजे आता 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे याचा आन्सर किती येईल बघा या ठिकाणी. आन्सर बघा देअरफॉर क्यूब रूट ऑफ 5 1 2 हे मायनसमध्ये आहे. ओके, इज इक्वल टू आता हे सर्व जे आपण अंक लिहिणार आहोत ते मायनसमध्ये लिहिणार आहोत. -2 × -2 × -2 × -2 × -2. ओके, प्लस -2 -2 आणि -2. ओके, हे एक्सटेंड केले पुढे मी 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आता या ठिकाणी प्रत्येक 3 2 साठी. ओके, 3 2 साठी म्हणजे बघा हे फर्स्ट 3 ही झाली आपल्याला जो भेटलेला आपल्याला. हे एक आणि हे राहिलेलं. म्हणजे आपला आन्सर काय या ठिकाणी. आन्सर आता डायरेक्ट वर घेतो मी. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू हे किती येणार आहे -2 × -2 × -2. ओके, हे जर केलं तर किती येणार आहे. हे -2 किती होणार आहे +4 ×
+4 इंटू -2 म्हणजेच किती येणार या ठिकाणी 4 इंटू -2 -8 म्हणजे याचं फायनल आन्सर काय आलं आपलं हेन्स क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8 आपलं क्यूब रूट किती आलं या ठिकाणी मग -8 ओके. याच्यातलं एक जरी स्टेप चुकले की आपलं उत्तर गेलं बघा. त्याच्यामुळे हे प्रत्येक स्टेप आपल्याला व्यवस्थित बारकाईने करावी लागते तरच आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येतं. आता हे बघा याला आपण फॅक्टराईज करू आपण 2744 मायनसचा विचारच नाही करायचा अगोदर. कशाने भाग झाला अगोदर या ठिकाणी 2नच ओके. 2 1 2 2 3 6 1 कॅरी झाला 2 7 2 2 4 परत 2 न जाणार आहे 2 6 12 1 कॅरी झाला 2 8 16 1 कॅरी झालं 2 6 12 म्हणजे 6 8 6 परत 2 न जाणार आहे 2 3 2 4 अँड 2 3 आता बघा 3 4 3 हा 7चा क्यूब आहे आपल्याला माहिती आहे कोणतीच या ठिकाणी 7 100% जाईल. 7 4 28 6 कॅरी झाले 7 9 ओके. इथं 7 7 7 7 7 1 7 म्हणजेच या ठिकाणी आपला आन्सर या ठिकाणी किती बघा क्यूब रूट ऑफ 2744 ओके. हे मायनसमध्ये आहे इज इक्वल टू हे -2 मायनस हे सगळे मायनस आता मायनसमध्ये द्यायचे आपण हे ओके. इंटू आता हे -7 इंटू -7 इंटू -7 एक्सटेंड केले तुम्ही एका सरळ एका ओळीमध्ये लिहा किती येईल मग बघा. हे आता हे या ठिकाणी जर काढलं तर बघा हे 3 आणि हे 7 ओके. याला असं देखील लिहू शकतो आपण -2 क्यूब इंटू -7 क्यूब आणि हे कॅन्सल होईल म्हणजे आन्सर काय येणार या ठिकाणी आपलं -2 इंटू -7 ओके. आपलं हे फायनल आन्सर किती द्यायचं आता डायरेक्ट बघा जर आपण केलं कॅल्क्युलेट तर मायनस या ठिकाणी बघा हे -2 इंटू -7 ओके. म्हणजेच हे बघा -2 हे ब्रॅकेटचा क्यूब येणार अगोदर नियमानं आणि परत हा क्यूब येणार म्हणजे क्यूब रूट येणार म्हणजेच या ठिकाणी -14चं क्यूबचं क्यूब रूट म्हणजे या ठिकाणी आन्सर येणार आपलं -14 आन्सर या ठिकाणी फायनल -14 आपलं येणार बघा. फायनल आहे या ठिकाणी 6 नंबरचं 32,768 याला अगोदर आपण फॅक्टोराईज करूया बघा. हे 32,768 ओके. आता बघा हे फॅक्टोरायझेशन खूप मोठं असणार आहे. अगोदर 2 न करत चला ओके. हे 3216 येणार ओके. 2 3 6 2 8 16 2 4 8 ओके. परत 2 ने 2 8 16 2 1 2 2 9 18 ओके. 2 2 4 देन परत 2 ने 2 4 8 सॉरी 2 9 18 ओके. 2 9 या ठिकाणी अगोदर भाग जात नाही 0 दे सॉरी 0 दे 2 4 8 येणार या ठिकाणी ओके. या ठिकाणी 0 दिलं समजा 1 मिनिट सॉरी 2 4 8 2 9 या ठिकाणी 2 9 18 1 काय झालं 2 6 12 हे या ठिकाणी 0 आहे ओके. या ठिकाणी 20 येणार 2 4 8 आणि या ठिकाणी 1 किती झालं 2 8 16 प्लस 2 10 2 4 अर्धा करत चालायचं 2 5 10 2 1 2 एक जर स्टेप आपली चुकली मित्रांनो आपल्याला जिथे वाटतं चुकते तिथे थोडं थांबायचं पाहिजे आपण 2 2 4 ओके 1 कॅरी झाला 2 2 4 2 5 10 1 कॅरी झाला 2 6 12 2 56 2 1 ओके. म्हणजे हे 128 येणार 2 हे 64 येणार प्लस 2 हे 32 येणार ओके. हे 2 16 येणार हे 2 ओके. तर वर घेतो जरा मी 8 येणार 2 4 2 2 2 2 हे किती वेळ झालं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 15 टाइम्स आलेलं आहे ओके. आता याला डायरेक्ट आपण आज सुद्धा लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ
third root of cube root of 32,768 is equal to is equal to आता फॅक्टोराइज न लिहिता मी अशा प्रकारे आता 15 टाइम्स आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब. तर मग ह्यांची जर बेरीज केली 1 3 3 6 3 9 3 12 3 15 येते. या प्रकारे देखील आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं येईल बघा. या ठिकाणी हे 2 क्यूब 2 क्यूब 2 क्यूब आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा किती येणार आहे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 5 क्यूब. हे क्यूब रूट हे 3 या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे आन्सर काय येणार आपल्या ह्यांचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 16 इंटू 2 32. म्हणजे या ठिकाणी क्यूब रूट किती आलं आपल्याचं 32. क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 32 हे वर्डिंगमध्ये लिहू शकतात. आता बघा मित्रांनो, स्कॉलरशिपला प्रश्न ज्यावेळेस अशा प्रकारचे बिग नंबर्स येतात त्यावेळेस हे काढायला खूप वेळ लागतो. जर असा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला किंवा स्पर्धा परीक्षेला ज्यावेळेस येतो त्यावेळेस कशा प्रकारे काढायचं त्याची एक मला आयडिया या ठिकाणी सांगतो मी. बघा ते काढताना कसं काढायचं. आता हे माहिती आहे आपल्याला किती आहे बघा. हे आपल्याला कशाच क्यूब रूट काढायचे 32,768. याचा आपल्याला क्यूब रूट या ठिकाणी काढायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता बघा एक दुसरी मेथड सांगतो, मला शॉर्टकट मेथड सांगतोय जे आपल्याला मॅथ ट्रिक्स चॅनलमध्ये देखील आपण मॅथ ट्रिक्स या सेक्शनमध्ये देखील दिलेली आहे. आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पहा. आता बघा ज्यावेळेस अशा प्रकारच्या मोठ्या नंबरचं काढायचं असतं त्यावेळेस काय करायचं, जो या ठिकाणी युनिट डिजिट आहे म्हणजे युनिट प्लेसचा जो डिजिट आहे 8 आहे या ठिकाणी. आता हे जे 8 आहे हे कोणाचा क्यूब केल्यानंतर 8 येईल हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे 2 ते 10 पर्यंतचे क्यूब आपल्याला माहीत पाहिजेत. आता बघा हे जे 8 आहे या ठिकाणी जर आपण 2चा क्यूब केला तर या ठिकाणी 8 येतो. आता आपल्याला क्यूब रूट काढायचे. क्यूब रूट काढायचे म्हणून पहिले एकूण युनिटकडून 3 डिजिट सोडायचे, 3 अंक सोडायचे. आणि हा जो या ठिकाणी अंक राहतोय 32 म्हणजे हा जो नंबर राहतोय. आता हा जो 32 आहे या 32 मधून म्हणजे कोणाचा क्यूब वजा होईल बघायचं. आता बघा 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27 आहे, 4चा क्यूब 64 पुढे जाते. म्हणजे या ठिकाणी 3चा क्यूब किती 27 हे ह्याच्यातून मायनस होते. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे 3चा क्यूब 27. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे 32. म्हणजे हेच आपलं 32. अशा प्रकारे डायरेक्ट आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतोय. आणि समजा या ठिकाणी इथे 2 जर अंक येत असले तर 2 असेल, समजा आता 6 असेल तर या ठिकाणी समजा 2 अंक येतात, 4 असेल तर 2 अंक येतात. त्यावेळेस कसं क्यूब रूट काढायचं मधला नंबर 5 ने घेऊन म्हणजे कसं फाइंड आउट करायचं ते देखील आपण मॅथ ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये म्हणजे मॅथ ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, त्या सेक्शनमध्ये मॅथ ट्रिक्स नावाचं सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला अशा असंख्य स्कॉलरशिपच्या ट्रिक्स देखील मित्रांनो पाहायला मिळतील. आता इथं आपण ते जर पाहत बसलो पुढचा सेकंड क्वेश्चन घेऊया. बघा आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125. आता आपल्याला सिम्प्लिफाय करताना बघा आपण ह्याला सेपरेट अगोदर लिहूया. क्यूब रूट ऑफ 27 अपॉन क्यूब रूट ऑफ 125. आता पुढे चला. आता क्यूब रूट ऑफ 27 आपल्याला माहिती आहे. 27चे क्यूब रूट किती येतं या ठिकाणी 3 आणि 125चे क्यूब रूट किती येतं या ठिकाणी 5. म्हणजे आवर आन्सर 3/5 आपले फायनल आन्सर झालं. म्हणजे हे सोपं आहे सिम्प्लिफाय करणं, काय अवघड नाही. हे पण बघा याला पण अगोदर आपण सेपरेट लिहूया. म्हणजे क्यूब रूट ऑफ 16 नाही, इथं बघा सेपरेट लिहिण्यापेक्षा इथं जर कॅन्सलेशन काय होत असेल तर ते करूया आपण. इथे कॅन्सलेशन होते बघा 2 8 जा 16 आणि 2 इंटू 27 इज इक्वल टू 54. म्हणजेच या ठिकाणी 8 आणि 27. आता याला सेपरेशन करूयात आपण. म्हणजेच या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 8 कारण या ठिकाणी क्यूब रूट निघते आता 24चे क्यूब रूट निघत नाही बघा, म्हणून आपल्याला या ठिकाणी कॅन्सलेशन करावंच लागेल. या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 27 मग किती या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 8 किती आहे या ठिकाणी 2.
ओके. आणि क्यूब रूट ऑफ 27 इज 3. हे फायनल आन्सर झाला आपला. किंवा याला पॉईंटमध्ये देखील काढू शकता तुम्ही 0 पॉईंट. ओके. 3 × 18. ओके. 0.666666 हे असं पुढे कंटिन्यू येत जाते आन्सर. म्हणजे या ठिकाणी हे आन्सर आपली येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी थर्ड क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. ओके. हे माहीत पण आहे आपल्याला. देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू हाऊ मच, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा हे जे आहे 729चं माहिती आहे आपल्याला. आता क्यूब रूट काढताना एक काम करायचं, पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत बघा, डिजिट किती आहेत मोजा अगोदर, काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6. ओके. या ठिकाणी 6 डिजिट आहेत. म्हणजे आपल्याला येणाऱ्या आन्सरमध्ये जे आपला आन्सर येणार आहे. ओके. आता याचं जे आपण आन्सर काढत आहोत म्हणजे या ठिकाणी 6 डिजिट आहेत पॉईंटच्या नंतर. येणाऱ्या आन्सरमध्ये आपल्या पॉईंटच्या नंतर या ठिकाणी फक्त 2 डिजिट असतात. या ठिकाणी 2 डिजिट्स असतील, लक्षात ठेवा. कारण 3 डिजिटसाठी 1 अंक असतो. त्यामुळे हे 6 डिजिट आहेत. 6 डिजिटसाठी 1 अंक. ओके. आता 729 हे आपल्याला माहिती आहे किती. 729चं क्यूब रूट आपल्याला या ठिकाणी 9 दिलेलं आहे. आता हे 1 2 3 3 झिरो आहे. 3 झिरोसाठी आपण या ठिकाणी 1 झिरो घ्यायचा आहे. म्हणजेच 0.09. आणि इकडलं हे इकडं 0 दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. 0.09 असं लिहिलं तरी चालते. मग तो बेटर वे 0.09 या पत्नी लिहायला या ठिकाणी बेटर राहते. म्हणजेच याचं क्यूब रूट किती येणार आहे वर्डिंगमध्ये देखील लिहू शकतो आपण. म्हणजे हेन्स क्यूब रूट ऑफ 0.00729 ओके इज इक्वल टू 0.09. किंवा असं जर लिहिलं तरी चालते. फक्त वाटलं असेल परत एकदा असं लिहून टाकायचं 0.00729 इज इक्वल टू 0.09. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवलेला आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी हे चॅनल लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील लाईक तुम्हीच अगोदर लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनाही या ठिकाणी ही व्हिडिओ शेअर करा. ओके.